भाजपचे एक सन्माननीय मंत्री आहेत ज्यांना 2 बायका आहेत आणि 8 मुलं आहेत. म्हणजे ते बघून घ्या, ते महाशय असे आहेत. म्हणजे तुम्हाला हे बघितल्यानंतर लक्षात येईल, स्वतःला 2 बायका आहेत, 8 मुलं आहेत आणि ते देशाला संबोधून असं म्हणतात की प्रत्येकाने भरपूर मुलं जन्माला घालावीत. तुम्ही समजा एखाद दुसरी अजून बायको करा, परंतु भरपूर मुलं जन्माला घाला. आणि खास करून हिंदूंनी, आपले मोदी साहेब जे आहेत देशाचे प्रधानमंत्री, त्यांच्या मते किंवा कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याच्या मते ते थेट विष्णूचे अवतार आहेत असं चर्चा करतात. ते मंत्री म्हणतात आपले मोदीजी प्रत्येकाला घर बांधून देतील, तुम्ही नुसतं मुलं काढत राहा, मुलं जन्माला घालत राहा. आणि घर बांधून दिलं की प्रत्येकाला मोफत गॅस सुद्धा देणार आहेत. म्हणजे गॅसची सुद्धा व्यवस्था करतील. म्हणजे खायचं आणि मुलं जन्माला घालायची, दुसरं कामच करायचं नाही असं हे सन्माननीय मंत्री म्हणतात. याचा अर्थ काय? हे सन्माननीय मंत्री महोदय हे या देशातल्या तमाम हिंदूंना आवाहन करतायत. आता मला सांगा, असे जर मंत्री वाचाळ गप्पा मारायला लागले, आहे का होती परिस्थिती? 2014च्या अगोदरचा भारत आणि 2014 नंतरचा इंडिया किती फरक आहे. जसा भारतात आणि इंडियात फरक आहे, तसाच पहिल्या भारतामध्ये 2014च्या अगोदरची म्हणजे महागाई, बेरोजगारी, लोकांचं जगणं, लोकांचं मरणं कसं होतं. महागाई एवढी नव्हती, परंतु त्या काळातला तो पैसा सुद्धा फार महत्वाचा असतो. अब की बार मोदी सरकार महंगाई करेगी हद्दपार, अब की बार मोदी सरकार म्हणून सत्तेवर आले. जगणं मुश्किल केलं ना साहेब. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कधीच साधं पेट्रोल प्रति लिटर 120 पर्यंत गेलेलं नव्हतं, अजिबात नव्हतं. तुमच्या आयुष्यात कधी गेलं आहे का बघा. डिझेल 100च्या जवळ गेलं, सीएनजी 99 रुपयापर्यंत गेला. जो सीएनजी 30 आणि 32 रुपये, त्याला कुणी विचारत नव्हतं सुरुवातीला. एकीकडं डिझेलच्या गाड्या बंद करायच्या म्हणून आवाहन केलं आणि दुसऱ्या बाजूला काय, या तेलाच्या किमतीच वाढवून ठेवल्या. जगायचं मरायचं कसं लोकांनी. जगणंही सोपं राहिलं नाही, मरणं सुद्धा नाही. ते मोदी तुम्हाला फुकट देणार. बरं, ते रेशनवर थोडंफार देतात, अत्यंत 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 निकृष्ट दर्जाचं असतं. शिदा जे काय पद्धतीनं वाटतायत, दुसरीकडे कोण नाही म्हणजे त्या धान्याला विचारत नाही, म्हणून तिथं पैसे घालायचे आणि ते धान्य उचलायचं आणि गोरगरिबांना. अहो, आज आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. हे म्हणतात लेकरं जन्माला घाला. आज आरोग्य यंत्रणेसोबत लोकांच्या पोरींना नोकरी रोजगार पाहिजे. हे म्हणतात आम्ही घर बांधून देऊ, तुम्ही फक्त लेकरं जन्माला घाला. आणि हे मंत्री म्हणतात, लोक म्हणतायत अहो जरा कर्ज असेल, आम्हाला उद्योग पाण्याला थोडंफार मदत करायची. हे म्हणतात लगेच नोटबंदी, लगेच वेगळ्या वेगळ्या नोटा बंद करणार. म्हणजे काय आमच्या या देशामध्ये काय चाललंय आणि काय चालवायचंय हे सुद्धा कळायला मार्ग नाही. आणि हे सांगणारे कोण? हे सत्तेतले दीड शहाणे. म्हणजे खरं तर माननीय मोदीजींनी अशा लोकांचे वेळीच कान टोचले पाहिजेत. खरं तर काय बोलतील, कधी काय नियमच नाही. म्हणजे ह्यांच्यासारखे दीड शहाणे कुणीच नाही. मध्ये एक याच भाजपच्याच, मी भाजपच्या विरोधात बोलत नाहीये, मी भाजपमधल्या लोक जे वाचाळवीरांची संख्या भाजपमध्ये जे साचली ना त्याच्याबद्दल चर्चा करतोय. एक तर दीड शहाणा काय म्हणला, पुस्तकात लिहिलं होतं त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना कोणाची होत असेल किंवा शिवाजी महाराजांपेक्षा ग्रेट कोण असेल तर माननीय मोदीजी आहेत असं तो म्हणत होता. मोदीजी स्वतः म्हणालेत का? तर मोदीजी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी मत मागायला निघाले आणि सत्तेत आले. शिवाजी महाराजांच्या चरणापाशी बसलेले होते.
पण एवढ्यावर थांबले नाहीत. दुसरा एक वाचाळवीर उठला. तो तर म्हणला माननीय मोदीजी हे विष्णूंचेच थेट अवतार आहेत. आता काय बोलायचं या लोकांना, काय ह्यांचं म्हणजे ह्यांच्या बुद्धीला खरं तर म्हणजे चॅलेंजच नाही असं म्हणायचं. आता ते सगळं झालं. तुमचे प्रमुख विषय तर बाजूलाच ठेवा. मार्केटिंग पब्लिसिटीमध्ये अरे एवढी महामारी आली, कुठलीही महामारी असू द्या, त्याच्यात गोळ्या औषध घ्या, काळजी घ्या, कुटुंबाची स्वतःची काळजी घ्या, हे सांगणं गरजेचं आहे. महामारी आली, महामारी पळवून कशी लावायची? ते म्हणले टाळ्या वाजवा, नंतर म्हणले थाळ्या वाजवा, नंतर म्हणले मेणबत्ती दिवे पेटवा, नंतर म्हणले मग काढा मिरवणुका वाजत गाजत गॅलरीत येऊन एकदा देशासाठी. त्या चायनातल्या इतर देशातल्या लोकांनी हे जर ऐकलं असतं तर ह्यांचं काय केलं असतं काय माहिती. म्हणजे ह्यांचे तिकडं पुतळेच उभे केले असते, म्हणले असते धन्य अशीच माणसं जर जगभर जन्माला आली काय होईल या देशाचं, असं उपरोधात त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडली असते. हे आमच्या देशात घडतंय. आणि आता तर हे अवघडच आहे. मला सांगा, कुणाला एक मुलगा असतो, कुणाला दोन मुलं असतात, कुटुंबाचा गाडा तोच चालवण्याचा नाकी नऊ येतात. आणि हे काय नुसते त्या जनावरांसारखे किंवा कुत्रीला कसे म्हणजे 10-20 पिल्लं असतात, तसं जर माणसं जन्माला घालायला लागली तर आता काय करायचं, काय बोलायचं? मग तसं जन्माला घालायचं का? मग त्यांचं संगोपन कसं करायचं? बरं, सगळ्यात महत्वाचं त्या बिचाऱ्या स्त्रीची मायमाऊलीची तरी काळजी करा. आता त्या मंत्र्यांमध्ये म्हणजे काय दैवी शक्ती असल्यामुळे त्यांनी 2 बायका केल्या, 8 मुलाला त्या ठिकाणी जन्म घातला. याचा अर्थ सगळेच घालू शकतात असं नाही. पण नंतर जगायचं कसं, खायचं प्यायचं कसं? आहे त्याच 2-5 पैशामध्ये किंवा संपत्तीमध्ये असेल वडिलोपार्जित तर ठीक आहे, नाही तर ज्यांच्या हातावरचे पोट आहेत त्यांनी ह्यांचा आदर्श ठेवायचा का असल्या स्टेटमेंटचा? काय बोलतील म्हणजे ह्या अशा वाचाळवीरांना खरं तर तिकडं त्या हिमालयात नेऊन सोडलं पाहिजे. माननीय मोदीजी एवढंच करा, ह्या वाचाळवीरांना तिकडे एक स्वतंत्र राष्ट्र करा, वाचाळवीर राष्ट्र म्हणून, आणि तिकडे हे सगळे सोडून द्या. कारण हे इथं माणसात राहण्याच्या कामाचेच नाहीयेत. अरे काय तुमच्या मुलांवर संस्कार करणार तुम्ही? काय तुमच्या समाजावर संस्कार करणार? काय देशावर संस्कार करणार? काय विचारधारा देणार? काय चाललंय काही कळायला तयार नाही. एवढे मुलं जन्माला घालून अजून लोकसंख्या. बर, त्या मंत्र्याला सांगा किंवा त्यांच्या सगळ्या वाचाळवीरांना, अरे आपल्या भारताची लोकसंख्या जगात 1 नंबर झाली. आता जर 8-8 आणि 10-10 मुलं जर जन्माला घातली तर जमीन सुद्धा भारतातली कमी पडेल. कसं शक्य आहे हे? कसं जमेल एवढं सगळं? कसं कळणार ह्या वाचाळवीरांना? अशा वाचाळवीरांना म्हणजे त्या तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, अशा लेखा जिथं दिसल तिथं त्यांचा सन्मान करा. बास, खरं की नाही? धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.